नमस्कार मंडळी. तर बघा, सकाळचे 11:30 वाजून गेले आहेत आणि आता जेवणाची तयारीला लागली आहे मी. तर आता आज बनवणार आहे मी डाळ भात आणि फ्लॉवरची भाजी. त्यासाठी अगोदर कुकरला भात लावून घेतला आहे आणि फ्लॉवरची भाजी करण्यासाठी फ्लॉवरचे तुकडे करून घेत आहे. त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता त्यांच्यासाठी भाजीसाठी कांदा चिरून घेतला आहे आणि भाजीत टाकायला वाटण, कोथिंबीर, आलं, लसूण, टमॅटो आणि मिरची टाकून त्याचं वाटणही करून घेतलं आहे. एका साईडला पाणी गरम केलं आहे, कारण की फ्लॉवरच्या भाजीमध्ये छोटे छोटे जंतू असतात, त्यामुळे त्यांना थोडंसं गरम पाणी, हळद, मीठ टाकून ठेवलं. आणि मग एका साईडला डाळीची पण तयारी करून घेतली. त्यासाठी कुकरमध्ये तेल घेऊन त्यात टाकले लसूण, आलं आणि आता ते लसूण आलं छानपैकी फ्राय झालं आहे बघा. त्यामध्ये टाकले मिरची आणि कढीपत्ता. त्यानंतर त्यांना छान फ्राय करून घेतलं आणि मग त्यामध्ये जिरं आणि राई जिरं टाकून घेतलं, हिंग टाकलं आणि या साईडला बघा पाणी काढून घेतलं फ्लॉवरमधलं आणि मग त्यांना असं फ्राय करून घेतलं तेलामध्ये छानपैकी. आणि एका साईडला दही घेतलं आणि दहीला छान फेटलं. त्यामध्ये जे फ्लॉवर आपण फ्राय केलेले आहेत ते घेतले, ते घालून मिक्स करून ठेवलं थोडा वेळ. आणि मग त्याच कढईत थोडं तेल घेऊन त्यात बटाटेसुद्धा फ्राय करून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये कांदा घेतला, फ्राय केला, त्यात लाल तिखट आणि हे जे वाटण केलं होतं ते टाकून, पाणी टाकून त्यामध्ये हे फ्लॉवरचे आणि बटाट्याचे तुकडे घातले. आणि एका साईडला डाळ बघा छान फ्राय झालं होतं, लसूण वगैरे. त्यामध्ये डाळ घातली, हवं तेवढं आपल्याला लागेल तेवढं पाणी, हळद, कोथिंबीर, मीठ, गूळ सगळं टाकून मिक्स करून त्याला 3 शिट्या. इथे आपला तयार झाला आजचा मेनू, डाळ भात आणि फ्लॉवरची भाजी.